4 वर्षापूर्वी खरं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक सत्ता आपण पाहिल्या, या पक्षांच्या त्या पक्षांच्या, पण मात्र त्या तपशिलात मी काय जाणार नाही. पण नेमकं त्यावेळेस आणि या 4 वर्षापूर्वी नेमकं फरक काय घडला हे आवर्जून या ठिकाणी मला तुम्हाला सर्वांना जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं. त्यावेळेस जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, गांधीजींनी एक संकल्पना मांडली, ती होती पंचायत राजची. जोपर्यंत सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्तास्थानं तुम्ही देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही नांदणार नाही. म्हणूनच आज कटापूर शेजारी जी असेल, आजूबाजूचे जेवढे गाव आहेत, म्हणून काय झालं, या ग्रामपंचायती स्थापन झाल्या, म्हणून पंचायत समिती स्थापन झाल्या, म्हणून जिल्हा परिषद स्थापन झाली, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन झाल्या आणि त्यांच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने कारभार चालू झाला. आणि मग या 5 वर्षापूर्वी काय झालं, मन की बात मैं कहता हूं आपको विश्वास रखिए, बिल्कुल रखिए. नौजवानों, तरुणांनो, तरुण पण लगेच असे तसे सेल्फी काढत असं, हा लय भारी वाटलं. काय करणार, एवढा अभिनय, एवढं अंतकरणात न बोलणे. 2 कोटी दर वर्षाला आम्ही हातांना काम देऊ आणि का नाही, जागतिक पातळीवरच्या ज्या संस्था आहेत त्यापैकी न्यूयॉर्क टाइम्सचा जो सर्वे ह्याला जागतिक पातळीवर मान्यता आहे. आणि तो सर्वे एवढाच, त्या सर्वेप्रमाणे भारत 2022 साली संपूर्ण जगातलं सगळ्यात तरुण राष्ट्र असणार आहे. आणि ते काय एका दिवसात जन्माला एवढे तरुण येत नाही. आणि त्यामुळे 5 वर्षापूर्वी तरुणांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होती. आज सुद्धा या 4 वर्षात सुद्धा त्याच्यात वाढ झाली आहे. स्वाभाविक आहे, तरुण मग सर्वसामान्य आमच्या माता भगिनी त्यांना सुद्धा यांनी बुलबुलया केलं. मन की बात, माता भगिनी तुमच्या खात्यात थोर ज्येष्ठांनो 15 लाख आम्ही ठेवले. आयुष्यभर ज्यांनी संपूर्ण काबाड कष्ट केले, शेतकरी आणि कष्टकरी वर्गातल्या सर्व लोकांनी, आयुष्याची जी पुंजी होती, 15 लाख तर लांब राहिले. ती पुंजी सुद्धा तुम्ही हिसकावून घ्यायचं पाप तुम्ही केलं. कोण तुम्हाला माफ करणार? ज्या विश्वासाने तुम्ही मन की बात, ज्या आत्महत्येने तुम्ही लोकांसमोर गेला, काय केलं, काय केलं, काय केलं? अरे वा, काही केलं नाही. तुम्ही लोकांचा एवढा मोठा विश्वासघात केला. ज्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बहुमत दिलं, लोकांना वाटलं होतं एवढं मोठं बहुमत असल्यानंतर काहीतरी यांच्याकडनं अपेक्षा करणं, आता काहीतरी करतील, पण नाही, काही नाही केलं. ह्यांचा ज्या क्षणी ह्यांना फक्त ह्यांचा एक एजंड म्हणजे सुप्त एक वेगळा विचार होता की लोकांकडनं फक्त सत्तेसाठी त्यांची दिशाभूल करायची, फक्त तुमचं बटन दाबून तुमचं मत पाहिजे होतं. त्यांनी तुमच्या वैचारिक मताची कधी काळजी पण केली नाही. ज्या दिवशी निकाल लागला त्या क्षणी पाठ फिरवण्यात तर हे माहिरच आहे, तो मी नव्हेच. आणि
विसर पडला. विसर तर असा पडला की मन की बात जणू काय कधी ते बोललेच नाही. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय झालं, होत्याचं नव्हतं झालं. लोकांची संपूर्ण आयुष्याचा खेळ खंडोबा झाला. 2 कोटी तर सोडूनच त्या नोकऱ्या. आणि मग एक दिवशी झोपलेले होते सगळे. अचानक रात्रीची वेळ ती जाग आली, दृष्टांत झाला. आणि काय केलं, आता परिस्थिती पाहिली तर मी निश्चितपणे सांगतो, देव तर प्रकट झाला नाही, नसणार निश्चित. नोटाबंदी लागू केली, कोणाला विचारून चर्चा झाली. जीएसटी लागू केलं, कोणाला विचारून चर्चा झाली. रेरा लागू केला, कोणाला विचारून चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या विषयी धोरणाबद्दल कधी चर्चा झाली. काय केलं तुम्ही? ज्या लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं त्यांची ही दुर्दशा केली. हा होय प्रकार ही लोकशाही आहे. सत्तेत कोणी पण असू द्या, पण चर्चा तर होणी झाली पाहिजे. समजा मी एकट्याने ठरवलं की हा निर्णय घ्यायचा आणि कोणाला न विचारता घेतला तर हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे मला तरी कसं कळणार. आणि त्यामुळे त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एक अष्टप्रधान मत त्यांचं होतं, चर्चा करायची. आज त्यावेळेस एवढी मोठी दूरदृष्टी होती, त्याच्या आधारावरती तर ही संपूर्ण सगळी आपली लोकशाही आधारित आहे, संपूर्ण लोकशाहीची व्यवस्था आधारित आहे. आणि मग सगळ्यांनी सर्वांनी मते बसून तुम्ही निर्णय घ्या की हे जे तुम्ही नोटाबंदी किंवा ह्याचे सगळे जे निर्णय तुम्ही घेणार आहात, जे लागू करणार आहात, याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार, काय होईल, काहीही नाही. सर्व ठप्प झालं. आज लोक बेकार झाली. लोकांच्या एवढ्या आत्महत्या कधी या स्वातंत्र्य नंतर झाल्या नाही, तेवढ्या 4-5 वर्षामध्ये झाल्या. कोणाचे तरी वडील वारले, वडिलांनी केली, कोणाच्या तरी नवऱ्याने केली, कोणाच्या तरी मुलांनी केली, कोणाच्या तरी बायकोनी केली, तर कोणाच्या तरी मुलीने केली, कोणाच्या तरी बहिणीने केली. काय चाललंय ह्याच्याकरता तुम्हाला बहुमत? ही तुमची मन की बात? लोकांना बेघर करणं ही तुमची मन की बात? ही लोकशाही? याकरता लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला. अरे वा, मी त्यावेळेस ओळखलं होतं ही त्यांची मन की बात नव्हती, ही फक्त बोलण्याकरता मन की बात होती. पण त्यांचं लक्ष होतं फक्त एका गोष्टीकडं, ते होतं बोलताना मन की बात, पण वस्तुस्थितीमध्ये तुमच्या धन की बात, धन धन माल्टा. हा देश विकला नाही, राष्ट्राची संपत्ती संपूर्ण विकून टाकली. मूठभर स्वतःच्या जवळचे बगल बच्चांना त्यांनी संपूर्ण विकून टाकला हा देश. ईस्ट इंडिया कंपनी सारखी आज परिस्थिती निर्माण झाली. काय अधिकार ह्याला कोणी अधिकार दिला? ही लोकशाही आहे. लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात, लक्षात घ्या. कधी विसर पडून देऊ नका. ही आम्ही आमदार आणि खासदार हे निमित्त मात्र आहोत. असं काय करता तुम्ही? तुमचे अधिकार का विसरता? एक लक्षात घ्या, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तुमच्यामुळे असतात.
पण ह्या लोकांना एवढा अहंकार चढलाय की ते म्हणतात आमच्यामुळं समाज आहे. एको वा. आणि आम्ही काय म्हणतो, समाजामुळं आम्ही आहोत. एको आला म्हणून त्या दिवशीच आठवलं, शशिकांत शिंदे शिंदे असे लोकप्रतिनिधी असावेत. पण मात्र काय मला सांगा ना, हे संपूर्ण तिथं जाऊन दर्शन घेऊन काय बदलणार नाहीये. निश्चितपणे तुम्हाला दर्शन देव देईल, पण लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात, लक्षात घ्या. त्या लोकांना तिथं पोहोचण्याचं काम तुम्ही केलंय. तुमच्या कुटुंबातल्या ह्या लोकांची काळजी करा. एकटा उदयनराजेंना निवडून देऊन काय उपयोग नाही, ना तर देऊ नका. काय निवडून देऊन उपयोग आहे? तर ते सार्थक लागणार नसेल, ह्यांच्या उपयोगी लागणार नसेल. मुद्दे बरेच आहे. रिझर्व्ह बँकेवर बोला, हे बोला, पुढची सभा आहे तर काय होऊन जाईल.